ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चर्चा करा। बीएमसी निवडणुकीमध्ये पवारांची राष्ट्रवादी मनसेसोबत जाणार का? चर्चांना उधाण। काँग्रेस पक्ष अमिबासारखा संदीप देशपांडे यांची जहरी टीका। तर रंग बदलण्यापेक्षा आव्हानं झेलत अमिबासारखी तग धरण्याची आमच्याकडे क्षमता। सचिन सावंत यांचा पलटवार। मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद। मनसेसाठी वर्षा गायकवाड यांचा नकार, वडेट्टीवारांचा मात्र होकार। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजपा विरोधात एकत्र येणं गरजेचं, वडेट्टीवारांचं वक्तव्य। अमित साटम यांच्या असलम शेख यांच्यावरील विधानावरून काँग्रेस आक्रमक। साटम यांच्या मुंबईमधल्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस भाजप कार्यकर्ते आक्रमक। शिंदेंच्या मंत्र्यांना फडणवीस ऑपरेट करत आहेत। शिंदेंचे मंत्री आज न उद्या भाजपमध्ये जाणार, अंबादास दानवेंचा दावा। मी स्टार प्रचारक आहे, मग हिशोब कशाला? खर्चाचा विचार करू नका, गडचिरोलीमधील प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडून पर्दाफाश। कणकवलीमधील समीर नलावडेंच्या घरात पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकासह तब्बल 1261 मतदारांची नावं यादीमधून गायब। पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीमधून वगळलं। यामागे भाजपचा हात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भालेकरांचा आरोप। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर भाजपाचं सुदबुद्धी द्या आंदोलन। तोंडाला काळ्या पट्ट्या लावून अमित साटम सहभागी। भाजपच्या सद्बुद्धी द्या आंदोलनाला मनसेकडून प्रतिउत्तर। अटल बिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करून मनसेचं भाजपाला उत्तर। तर अर्णव खैरेच्या मृत्यूवर भाजपचं नीच राजकारण सुरू। संदीप देशपांडेंचा हल्लाबोल। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ। गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फाडले। गर्दीमुळे नियोजन कोलमडल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ।